पडवलची भाजी मला पूर्वीपासून आवडायची, पण अशा प्रकारे बनवल्यानंतर आता घरातल्यांना सगळ्यांना ही पडवलची भाजी आवडते. तर ह्या पडवलच्या भाजीसाठी आपल्याला जे सारण बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला खोबरं लागेल आणि त्याच्यासाठी ही जी विळी समोर दिसते ना, त्याचा वापर करणार आहे. तर ह्या विळीच्या सहाय्याने मी हे अर्धी वाटी जे खोबरं घेतलं आहे, त्यातलं थोडंसं खोबरं मी इथे ताटामध्ये मी किसून घेतलं आहे. या भाजीसाठी आपल्याला हे किसलेलं खोबरं त्याचबरोबर हे सगळे मसाले असं सगळी पूर्वतयारी मी करून घेतली. तर आता ह्या किसलेल्या खोबऱ्यामध्ये मी हे 1 चमचाभर चण्याचं पीठ घालते, 1 चमचाभर लाल मसाला, जिरेपूड पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि हा आमचूर पावडर घालते अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायचं. हे आपलं सारण आहे ते तयार झालं आहे. जे आपण आता हे मी थोडं मीठ चेक करते. मीठ थोडं कमी होतं म्हणून मी अजून थोडं मीठ घातलं आणि हे सारण आपलं तयार झालं. ही पडवल आहे. तर ह्याचे आहे ना थोडं असं थोडे लांब लांब असे पीस करून घ्यायचे आणि ह्या भाजीसाठी जे आपण पडवल घेतो ना, तर ते आहे ना थोडंसं जे आतमधलं जे गोल राऊंड आहे ना, ते कमी असायला पाहिजे. म्हणजे एकदम असं जास्त असं मोठं असेल ना, तर त्याच्यामध्ये खूप सारं सारण भरलं जातं आणि ते खूप जास्त होतं सारण. तर अशा प्रकारे हे मध्यम ह्याचं असेल ना, ते राऊंड आतमधलं, तर तशा प्रकारचे थोडं कमी जाडी असलेलं पडवळ घ्यायचं ह्या भाजीसाठी. म्हणजे तसं मला तरी तसंच आवडतं. तर हे सारण जे आपलं तयार झालेलं आहे, ते सारण मी ह्या पडवलच्या मध्ये भरून घेते. आता हे सगळे पडवलमध्ये मी सारण भरून घेतलं आहे. आता साधं सोपं म्हणजे आपलं तवा ठेवायचा आणि थोडंसं तेल घालायचं वरती. तेल गरम झाल्यानंतर हे जे पडवल आहे, ते सर्व बाजूने असे फ्राय करून घ्यायचे. पण हे पडवल फ्राय करण्यासाठी त्याच्यावरती जे फ्राय होत असतं त्याच्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे थोडं लवकरच होतात ते. तर आता हे मी पलटी करते. हे असं सगळीकडून पलटी करून झाल्यानंतर ही पडवलची भाजी आपली तयार होते. पण खायला गेलो ना तर अप्रतिम लागते. ज्यांना पडवल आवडत नसेल त्यांना अशा प्रकारची पडवलची भाजी करून द्या. ते आवडीने खातील. हे पडवल असं फ्राय केल्यानंतर जेव्हा प्लेटमध्ये आपण काढून घेतो ना, तेव्हा असं वाटतं की हे जे रोल आहेत ना, ते असंच खायचं. म्हणजे भाजी म्हणून तर चांगली लागतेच, पण एक स्टार्टर म्हणून पण हे आपण असंच खाऊ शकतो. असं हे एवढं छान चवीचं ही पडवळची भाजी होते. तर आता पावसाळा सुरू आहे आणि ह्या सीझनमध्ये ही पडवळची भाजी खूप मोठ्या प्रमाणात मिळते आपल्याला. तर नक्की ट्राय करा. आवडत नसेल तरी एकदा नक्की करून पहा. मग ही भाजी तुमच्याही आवडीची होईल. अशा साध्या सोप्या भाज्यांच्या दररोजच्या रेसिपीज येत राहतील, पाहत राहा.